नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल खंदारे. तर आज आपण खूप छान अशी काठपदर साडीची ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. डिझाईन आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आपली ब्लाऊजची गळारुंदी आहे 2.5 इंच, शोल्डर आहे 6 इंच, मुंडा आहे 6.5 इंच, म्हणजेच 6 वर 2 पॉइंट. आपली गळारुंदी पाठीमागचा गळा आहे 11 इंच, गळारुंदी खालच्या साईडची 2.25 इंच घेतली आणि चौकोनी आकार देऊन घेतला. तर आपण दोन्ही साईडला पण आकार देऊन घेणार आहोत. आकार देऊन व्यवस्थित आपल्याला ब्लाऊज डिझाईनचा आकार द्यायचा आहे पानगळ्यामध्ये. आकार दिल्यानंतर गळा कट करून घ्यायचा आणि तोच गळा आपल्याला ब्लाऊज पिसाच्या कपड्यावर ठेवून व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे वरच्या साईडला, म्हणजेच फक्त गळा कट करायचा. आता आपल्याला व्यवस्थित गळा जॉईन करून घ्यायचा आहे. आपण ब्लाऊज पिसाचा कपडा सवासा ठेवला आणि त्याच्यावर अस्तर ठेवलं, म्हणजे ब्लाऊज पिसाच्या सवाशा साईडला आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि अर्धा इंचावर आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसतंय तसं. ओके, आपण ब्लाऊज पिसाला टिप टाकून घेतली. आता छोटे छोटे कट्स लावायचे आहेत. छोटे छोटे कट लावले ना तर ब्लाऊज पलटी मारायला प्रॉब्लेम होत नाही आणि जे आपले टोक आहेत ते व्यवस्थित निघतात. ब्लाऊजचा आकार वगैरे असेल तर व्यवस्थित निघतो. आता याला आपण पलटी मारायचं आहे आणि सगळीकडून दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप देऊन घेतल्यानंतर आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. आडवा 1 इंच आणि उभा 4.5 इंच असे टक्स टाकायचे आहेत. ब्लाऊजला टक्स टाकून घेतल्यानंतर आपल्याला आता कंबर पट्टी लावून घ्यायची आहे.
कंबरपट्टी टाकून घेतल्यानंतर आता व्यवस्थित आपल्याला ब्लाऊज पलटी करून ठेवायचं आहे, म्हणजेच व्हिडिओमध्ये दिसतं आहे तसं. आणि त्याला खालच्या साईडला आपण जे अस्तरवर डिझाईन टाकली होती, म्हणजेच खडूने फक्त तशीच एका साईडला डिझाईन टाकून घ्यायची आहे आणि तेच दुसऱ्या बाजूला ब्लाऊज पलटी मारून त्याच्यावरून उतरवून घ्यायचे आहे. आणि उतरवून घेतल्यानंतर व्यवस्थित पेन्सिलने डार्क करायचे आहे. चॉक खडू वगैरे असेल त्याने डार्क करून घ्यायचे आणि डिझाईनचा सेंटरसुद्धा काढायचा आहे आपल्याला. आता मी काय केलं हे पहा, साडीचा कपडा मी काढला होता. साडीचा कपडा घ्यायचा आहे. तुम्ही कपडा बारीक मोठा घेऊ शकता, म्हणजेच त्याचे चौकोन आपण कट करणार आहोत. ते बारीक मोठं चौकोन घेतलं तरी चालतं, पण बरोबर पाहिजे. बरोबर म्हणजे कसं 4x4चं, 3x3चं, 2.5x2चं असं पाहिजे. एका साईडनी 2 आणि एका साईडनी 3 असं नको, म्हणजे व्यवस्थित चौकोनीच कपड्याचा तुकडा आला पाहिजे. आता मी काय केलं, एक एक काढायला वेळ लागेल, त्याच्यामुळे मी सगळं फोल्ड केलं आणि एक बरोबरच सगळे चौकोन व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला राहिलेल्या तुकड्यात जे व्यवस्थित तुकडा वाटत आहे साडीचा, जिथपर्यंत क्रॉस नाही आहे तिथपर्यंत पट्टी कट करून ती पण पट्टीच्या आपल्याला अशा चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. आता कट करून घेतल्यानंतर आपल्याला 2 वेळेस फोल्ड करायचं आणि तिसऱ्या वेळेस सुद्धा एका साईडलाच फोल्ड करून त्याच्या व्यवस्थित पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत तशा मी 4-5 करून दाखवते. व्यवस्थित एका आकाराच्या सगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. आपल्या आता सगळ्या पाकळ्या करून रेडी आहेत. आता काय करायचं आहे, आपल्याला त्याच्यावरच खडूने डार्क करायचं, त्याचं सेंटर काढायचं आणि अगोदर एका साईडला सेंटरच्या आपल्याला व्यवस्थित पाकळ्या बसवून घ्यायच्या आहेत. बंद बाजूची पाकळीची जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडला यायला हवी बसवता वेळेस. आणि लक्षात ठेवा, ती जी पाकळी आपण बसवतो तिच्यामध्ये गॅप राहायला नको, म्हणजे ह्या टोक ते टोकची टोक बसायला हवं, मध्ये गॅप ठेवायचा नाही आहे. आणि अशाच आपल्याला सगळ्या पाकळ्या बसवून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या सगळ्या पाकळ्या बसवून तयार झालेल्या आहेत. तर त्याच्यावर आता आपल्याला ग्रीन कलरची लेस बसवून घ्यायची आहे. लेस अगोदर पाकोळीच्या वरच्या साईडला बसवायची आहे, जिथे कपडा बाहेर निघलेला नसेल. त्यामुळे काय होतं, कपड्याला एकदम फिनिशिंग छान येते आणि बाहेरचा कपडा बाहेर वगैरे निघत नाही नंतर. म्हणून जिकडून आपण जास्त पाकळी बसवली आहे तिकडल्या साईडनी लेस बसवायची आहे अगोदर आणि अशीच पूर्ण लेस बसवून आपण त्याच्यावर दाबटीप लावून घेऊया.
आता आपली लेस बसवून झालेली आहे, तर मी आता काही मणी घेतलेले आहेत आणि आपल्याला 4 पदरी दोरा ओवून घ्यायचा आहे. सुईमध्ये 4 पदरी दोरा ओवून घेतल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, जे आपण या पाकळ्या तयार केल्या त्याच्यापासून व्यवस्थित असा पानाचा आकार तयार करायचा आहे. लक्षात ठेवा, दोऱ्याला गाठ मारून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती अप्रतिम असा पानाचा आकार तयार होत आहे. पण व्यवस्थित आपल्याला हाताने पानाचा आकार देऊन नंतर त्याच्या टोकाला एक मणी लावायचा आहे. अशाच प्रकारे आपण सगळे मणी ॲड करून घेऊया, म्हणजे सगळे मणी लावून घेऊ. तुम्ही पाहू शकता आता आपले सगळे मणी लावून झालेले आहेत. आता काय करायचं आहे, आपल्याला थोडीशी नॉट घ्यायची आहे. तुम्ही तयार केलेली असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि नॉट घेऊन थोडासा येलो कलरचा कपडा जो आहे तो शिल्लक ठेवायचा आहे. आता आपण काय केलं, जे गळा निघला होता ब्लाऊज पिसाचा कपडा, त्याचेच 2 चौकोन तुकडे काढून घ्यायचे आहेत. 3.5 असेल तरी चालेल, 3x3 असेल तरी चालेल तुमच्या आकारावर. म्हणजे मी इथं परफेक्ट माप दाखवू शकले असते, पण आपापल्याला साईज वेगवेगळी हवी असते, तर तुम्ही साईज सकट करू शकता, पण चौकोन व्यवस्थित यायला हवा. आता त्याचा आपल्याला बंद बाजू लटकन असं बनवून घ्यायचं आहे. आणि लटकन बसवून आपल्याला त्याचं व्यवस्थित फूल तयार करायचं आहे. व्हिडिओ आवडला मैत्रिणींनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ना असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील. तर आपण आता काय करू, फुल जॉईन करून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित एकदम नॉटचं फुल बनवणं एकदम सोपं आहे. अगोदर 2 नॉट ठेवले, त्याच्यावर स्टिच केलं आणि आता आपल्याला काय करायचं आहे, जे वरचा भाग आहे त्याचे नॉटचे सेंटर काढून आपल्याला त्याच्यावर आणखीन एक टिच लावून घ्यायची, म्हणजे त्याच्यावर आणखीन एक टिप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित बघा तुम्ही किती छान असं फुलाचा आकार तयार होतो. आणि आता याच्यावर आपण टिचिंग केलेलं आहे, म्हणजे शिवून घेतलेलं आहे. तर याच्यावर आपल्याला एक बटन बसवायचं आहे. तर मी काय करते, बटन घरीच बनवते. मी बटनचे जे मोकळे भाग असतात तर ते मी ऑनलाईन ऑर्डर केले होते आणि बाकीचं जे असेल ते मी घरीच बसवून घेते. तर आता ह्याला काय केलं, आपण लेस लावून घ्यायची आहे आणि नंतर बटन तयार करून घ्यायचं आहे. तर हे पहा, तुम्हाला म्हणलं तसं आपण लेस लावून घेतलेली आहे. तर आता हे पांढऱ्या कलरचं बटन आहे ते आपल्याला कपड्यात ठेवायचं आहे. वरचा भाग जो वाटीसारखा असतो
होल असतो तो नाही, जो वाटीसारखा असतो तो कपड्यात गुंडाळून वरचा शिल्लक कपडा कट करायचा आहे. ते व्यवस्थित मध्ये बोटाने दाबून ठेवत त्याच्यावरी ती जी प्लेट आहे ते आपल्याला ती बसवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असं बटन तयार आहे. थोडंसं कशाने तरी हलक्या हाताने दाबायचं, मार बसवायचा आणि मी किती व्यवस्थित असं टिचिंग करून घेतलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओसाठी लाईक करा. भेटूया नंतर.